तनिषा भिसे यांच्या प्रसूती दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप करण्यात आलेत आणि त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे। आरोग्य विभागाची ही समिती मंगेशकर रुग्णालयाबाबतचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर करेल। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलवलेल्या बैठकीत राज्य शासनाची समिती हा अहवाल सादर करणार आहे। पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यामध्ये बैठक होईल आणि त्यानंतर या चौकशीत नक्की काय आढळून आलंय याची माहिती माध्यमांना दिली जाईल। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, आज अहवाल सादर होणार आहे, या अहवालानंतर पुढचे टप्पे काय असतील? सर्वात आधी रुपाली चाकणकर काही वेळामध्ये भिसे कुटुंबियांच्या घरी जाणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजताच्या दरम्यान रुपाली चाकणकर त्याचबरोबर जी चौकशी समिती आहे 4 सदस्यीय, त्या चौकशी समितीचे सदस्य आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची एक बैठक होणार आहे। चौकशी समितीचा अहवाल, या चौकशी समितीचे निष्कर्ष पोलिसांकडे सोपवले जाणार आहेत आणि त्यानंतर मग पोलिसांचं काम सुरू होणार आहे। पोलिसांकडून काय कारवाई होणार हे त्यानंतर निश्चित होणार आहे। मात्र ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट आहे की भिसे कुटुंबियांना डिपॉझिट मागण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच 2 दिवसांपूर्वी मंगेशकर रुग्णालयाकडून एक जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं की इथून पुढे आम्ही इमर्जन्सी विभागामध्ये आलेल्या रुग्णांकडून डिपॉझिट मागणार नाही, अनामत रक्कम मागणार नाही आणि असं डिपॉझिट मागणं हे कायद्याचं उल्लंघन आहे। त्यामुळे आता हा जो चौकशी समितीचा अहवाल आहे त्यामध्ये जे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत त्यामध्ये हे नमूद आहे की असं डिपॉझिट मागण्यात आलेलं होतं आणि असं डिपॉझिट मागणं हे कायद्याला धरून नाही, कायद्याचं उल्लंघन आहे आणि या आधारावरती आता हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावरती कारवाई होण्याची शक्यता आहे आणि मी जसं म्हटलं हा अहवाल पोलिसांना सादर केला जाईल आणि त्यानंतर पोलिसांची पुढची कारवाई सुरू होईल। कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, जी कलमं त्यासाठीची आहेत, त्या आधारे ही कारवाई होईल। निश्चित मंदार, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।